बाबासाहेबांची जयंती आहे आणि बाबासाहेबांना आपल्याला जे सर्वात मोठं वरदान दिलं आहे ते वरदान आहे संविधान. आणि त्या संविधानाच्या मार्फत आपल्याला लोकशाही भेटते. आणि त्या लोकशाहीमध्ये लोकांमध्ये भारताची प्रत्येक नागरिकांमध्ये समानता आणण्यासाठी वोटिंग राईट आपल्याला भेटते. हा जो वोटिंग राईट, वोटिंगची शक्ती आपली भेटली, त्यातून आपण कॉर्पोरेटर, MLA, MP आणि मग ते पुढे जाऊन मुख्यमंत्री, मंत्री आणि पंतप्रधान असं निवडतात. पण जर इकडे खाली वोटिंगचा जो आपला वोट आहे, जो मत आहे, तोच जर चोरीला गेला तर मग त्याच्यापुढचं सगळं कारभार खराबच होणार. मग आम्ही हे जी आता सध्या चाललेली व्हीव्हीपॅट म्हणजे ज्याच्यामध्ये पावती दिसते, अशी व्हीव्हीपॅटची जी EVM मशीन आहे, त्या EVM मशीनमध्ये मत कसे चोरी होऊ शकतात याची कल्पना राहुल चिमणभाई मेहता हे IIT पासआउट सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मग त्यांनी US मध्ये जाऊन, अमेरिकेमध्ये जाऊन, तिकडे जाऊन MS केला, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री केली. आणि तिकडे जाऊन त्यांना भारतामध्ये येऊन जी मशीन आहे त्या मशीनचा हार्डवेअर बघितलं त्यांनी बाहेर, आणि हार्डवेअर बघून त्यांना ही कल्पना आली का मतांची चोरी कशी होऊ शकते. मग त्याप्रमाणे त्यांनी इलेक्शन कमिशनला सांगितलं का तुम्ही तुमची मशीन आम्हाला द्या, मी त्याच्यामध्ये चोरी करून दाखवतो. 2017ला त्यांनी जे हॅकिंगसाठी लोकांना बोलवलं होतं त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनने हे लोकांना ते सांगत नाही, कुठल्या पक्ष पण बोलत नाही, पक्ष पण बोलत नाही. ॲक्च्युली ते बोलले होते की जर कोणाला चोरी दाखवायची तर ते पक्षाचेच लोक आले पाहिजे, नाही तर कोणी इंजिनियर येतो तर पक्षाचा अध्यक्षाचा सोबत या, तुम्ही एकटं नाही यायचं. कुठल्या इंडिव्हिज्युअलला त्यांनी अलाव नाही केलं होतं की तुम्ही या आणि चोरी करून दाखवता, नाही तर त्यावेळी पण आम्ही केलं असतं. मग त्यानंतर आम्ही काय केलं, नाईलाजाने आम्ही स्वतःची डुप्लिकेट EVM मशीन बनवली. याला आम्ही डेमो EVM मशीन म्हणतो. आणि या डेमो EVM मशीनमध्ये मतांची चोरी, कागदी मतांची चोरी, जी आपल्याला पावत्या दिसतात ते, आणि इलेक्ट्रॉनिक वोट दोघं कशी चोरी होतात ते आम्ही दाखवणार आहे. तर आपण टाईम न घालवता सुरुवात करू आणि एकाने येऊन पहिल्यांदा जसं मी सांगतो तसं मतदान करा. त्यानंतर तुम्ही तुमच्याप्रमाणे मतदान करून परत मशीनला टेस्ट करू शकता. तर एकदा आपण चालू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला याच्यामध्ये आत दाखवतो. हे व्हीव्हीपॅट आहे, सगळ्यांनी बघा. या व्हीव्हीपॅटचं थांबू जिथून बसतं काहींना दिसत नाही, बसतं का? हे व्हीव्हीपॅट आहे. व्हीव्हीपॅटमध्ये आपल्याला पावत्या दिसतात, बरोबर. तर याच्यामध्ये आपण बघू शकता कुठलाही पावती पहिली नाही आहे, म्हणजे आतापर्यंत एक पण वोटिंग नाही झाली. आणि इलेक्ट्रॉनिक वोट या पाहिजे. जेव्हा त्यांना नाव दिलं महिला मंडळाला ती मागच आहे, या बसा. तर हे जे आपला व्हीव्हीपॅट आहे, त्या व्हीव्हीपॅटमध्ये आपण पहिले बघतो कुठली पावती नाही म्हणजे याच्यामध्ये कुठली वोटिंग दिसली नाही. आणि इलेक्ट्रॉनिक वोट पण आपण इकडे चेक करतो का इलेक्ट्रॉनिक वोट आहे का. मग इलेक्ट्रॉनिक वोट कोणी वाचू शकतो, प्लीज बी वोटिंग म्हणजे 0 वोट आहे, एक पण वोट याच्यामध्ये नाही आहे. आता आपण इकडे परत वोटिंग स्टार्ट करायचं आणि हे मी बंद करतोय. आणि जसं मी सांगतो पहिल्यांदा येऊन तसं मत करा, नंतर मला मशीन चेक करायची असेल तर कशी मत करू शकता आणि आपण बघू शकतो. तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे, मत करणार, जे वोटर येईल ते इकडे येऊन आपली पावती बघणार आणि तो जाऊ शकतो. त्यानंतर मग काही आपली पहिली वोट करा इकडे, आणि आपण इकडे ब्लू बटन दाबून केळ्याला मतदान करा आणि पावती कन्फर्म करा. त्याला वोट दिलं त्याची पावती दिसते का, पावती बघा. केळ्याची पावती आली का, सगळ्यांना सांगा केळ्याची पावती आली म्हणून. आली केळ्याची पावती, बसा. आता कोणाला यायचं आहे तर परत येऊन केळ्याला मत करू शकतात. केळ्याला मत करा, पावती बघा. पहिले एक पण पावती नव्हती, 2 मतदार आले, दोघांनी केळ्याला मत दिलं. आता कोणी या ताई याला करा, कलिंग लागलं, कलिंगला बघा पावती दिसते का बघा. कलिंगची पावती दिसली, बसा. 3 मतदार आले, 2 केळ्याचे, 1 कलिंगचा. ठीक आहे, अजून कोणी या कलिंगला एक मत द्या. एक मशीन दिसतंय का. मग 2 मतदार केळ्याचे, 2 कलिंगचे. सफरचंदचे किती, सफरचंदला किती वोट दिले, एक पण नाही. पावती बघितली का, पहिले याच्यामध्ये पावती होती का, वोटिंगच्या अगोदर पावती होती नाही. मग आतापर्यंत 2 केळ्याला मत दिला, 2 कलिंगला. आणि इलेक्शन आज संपला समजा. आता 3 दिवसानंतर इलेक्ट्रॉनिक निकाल जो इलेक्शन कमिशन मशीनमधून काढतो तो इलेक्ट्रॉनिक निकाल मी दाखवतो. आणि ते इलेक्ट्रॉनिक निकाल काय 3 दिवसानंतरचा काय दाखवतो ते आपण रिझल्ट बघू. काही कोण जिंकला इलेक्शन,
ॲपलला 2 मत भेटले आणि समोर दिसतंय केळ्याला 1 मत भेटलं म्हणजे केळा इलेक्शन हारलाय आणि कलिंगडला पण 1 मत भेटलंय. आता हे इलेक्ट्रॉनिक वोट भरपूर EVM विरोधी असे लोक आहेत जे मोठे मोठे पक्षाचे लीडर आहेत. आपण तिथे कुठल्या पक्षाचं नाव नाही दिलं, भरपूर पक्षाध्यक्ष आहेत. ते असं म्हणतात तर व्हीव्हीपॅटच्या पावत्या मोजा चोरी पकडली जाईल. याच्यामध्ये आपल्याला आपली पावती दिसली 5% EVMची पावत्या मोजली जातात आणि कोणी म्हणतात 100% मोजली गेली तर बरोबर चोरी पकडली जाणार. तर आता आपण जर याच्यामध्ये चेक करणार तर चोरी पकडली जाईल नक्की. मग याच्यामधून काय निघालं पाहिजे, व्हीव्हीपॅटमधून काय निघालं पाहिजे, जे बघितलं तेच निघालं पाहिजे. काय निघालं पाहिजे, दोन केळी आणि 2 वॉटरमेलन. सफरचंद 1 पण नाही, नो ॲपल. तर मी इकडे आमची ही डुप्लिकेट EVM मशीन राहुल चिमनभाई मेहताची मशीन आपल्याला इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघांची चोरी करून दाखवते. पावत्या पण चोरी झाल्या, पावत्या झाल्या की नाही चोरी, आणि देशभरात आम्ही हे डेमो दाखवतो. मग पावती ही चोरी झाली. आता कोणी बोलणार हे ही व्हीव्हीपॅट का लावली गेली होती. भरपूर लोकांनी असं म्हटलं की आम्हाला मी त्याला मत देतो ते आम्हाला दिसत नाही काय जातं म्हणतात. मग ते मॅटर गेला सुप्रीम कोर्टमध्ये. सुब्रमण्यम स्वामींनी घेतलं. सुब्रमण्यम स्वामींनी सुप्रीम कोर्टच्या जजबरोबर केस आलं. त्यानंतर जजांनी सांगितलं बाबा की तुम्ही हे वोट जे वोटर आहे तो वोटची त्याचं काहीतरी त्याला व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. मग व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी काय केलं, इथे व्हीव्हीपॅट लावलं. मग आपण व्हेरिफिकेशन करतो, पण व्हेरिफिकेशन सोबत पण चोरी होऊ शकते हे आम्ही दाखवतो. आज जर तुम्ही कोणालाच म्हटलं तर EVM मध्ये कोणी म्हणून तुम्ही तुमचा मत बघितला का पावती, तुम्हाला दिसली ना पावती, मग कशी काय चोरी झाली. मग तुम्ही बघितला तरी आणि तरी चोरी झाली. आता ही चोरी कशी झाली ते आपण बघू. तर 2000